समर्थ महिला मंडळाच्या वतीने गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ आनंद मेळाव्याचं उद्घाटन शुक्रवारी संपन्न झालं. मंडळाच्या अध्यक्षा सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नातून हा आनंद मेळावा भरवण्यात आलाय. बालमानस तज्ज्ञ राजीव तांबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचं उद्घाटन झालं. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सीमा हिरे यांनी आनंद मेळावा राबवण्याची संकल्पना यावेळी विशद केली. महिलांविषयक काय कार्यक्रम असतील ते राबवणे ही संकल्पना फक्त तेव्हा होती. त्यातनं 8 वर्षात बरेच कार्यक्रम राबवण्यात आले. मग त्यात महिलांच्या आरोग्य विषयावर असतील, सौंदर्य विषयावर असतील किंवा उद्योजकता या विषयावर असतील. त्यात फक्त महिला हा विषय न राहता त्यात बालनाट्य शिबिर देखील घेतले. मुलांसाठी विविध गुणदर्शन हा देखील एक मोठा कार्यक्रम झाला. असे अनेक कार्यक्रम 8 वर्षात मंडळाने राबवलेले आहेत आणि या परिसरात अतिशय चांगल्या सुपरिचित असं हे मंडळ स्थापन झालेलं आहे. मला असं सांगावंसं वाटतं की आज 8 वर्ष झालीत तर आता बालपण थोडं संपलेलं आहे मंडळाने आणि थोडा मोठ्या वयाकडे जे जातो, टीनेजर म्हणतो, त्या स्वरूपात मंडळ धारण होतंय आणि त्याचबरोबर अनेक मोठे उद्दिष्ट देखील मंडळाने डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. जसा आनंद मेळा नेहमीच असतो, परंतु आज हा आनंद वेगळा आहे कारण त्यात ज्या मुलांनी चांगले गुणसंपादन केलेले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा इथे आयोजित केलेला आहे. 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचं सर्वांनी कौतुक केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा ठाकरे या होत्या. यावेळी पुष्पावती भामरे, विजया राऊत, महेश हिरे, अनिता जोगळेकर, यशवंत पाटील आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. हा मेळावा 28 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. समर्थ महिला मंडळातर्फे भरवण्यात आलेल्या आनंद मेळ्याचा गंगापूर रोड परिसरातील महिला वर्गानं मोठ्या संख्येने लाभ घेतला. या मेळ्याअंतर्गत चर्चासत्रामध्ये महिला सबलीकरण सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. आयोजिका सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मिनल मोहाडीकर, उद्योजिका विनीता धारकर, मेघा बोरसे, रंजना पाटील आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी बोलताना नगरसेविका सीमा हिरे यांनी मेळ्याचं स्वरूप पुढील वर्षी अधिक व्यापक करू असं सांगितलं. मंडळाच्या माध्यमातून सोडवाव्या त्याकरता मंडळाची वाटचाल सुरू केली आणि आज ही वाटचाल समर्थपणे चालू आहे. त्याचबरोबर ही आनंद मेळ्याची संकल्पना समोर आली आणि ज्या कोणी उद्योजिका असतील त्यांना मार्केटिंग मिळावं किंवा एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने आनंद मेळ्याचं आयोजन केलं. राबवा त्यात वृक्षारोपण असेल, महिलांसाठी आरोग्यविषयक चर्चासत्र असतील, आरोग्य तपासणी असेल, सौंदर्यविषयक चर्चासत्र असतील, त्यात अनेक सौंदर्य तज्ज्ञांनी भाग घेतला. त्याचबरोबर सकस आहाराचं पोषण मूल्य महिलांमध्ये रुजवावे त्याकरता सौ संगीताताई पत्की यांनी देखील आहाराविषयक मार्गदर्शन या मंडळात केलेलं आहे. त्याबरोबरच मंडळाचा वर्धापन दिन हा देखील वैशिष्ट्यपूर्ण आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्यांना सहभागी करून हे उपक्रम राबवत असतो. यातनं एकच आम्ही ठरवलेलं असेल की यापुढे जे स्वरूप असेल ते नक्कीच व्यापक स्वरूपात असेल आणि फक्त गंगापूर रोड या परिसरात न राहता ते पूर्ण शहरभर महिलांना एक आपुलकी वाटावी या मंडळाबद्दल. त्यांच्या जे काय समस्या असतील त्या समुपदेशन किंवा एक मार्गदर्शन केंद्र सुरू करून त्यामार्फत त्या सोडवाव्या आणि फक्त मनोरंजनात्मक कार्यक्रम न राबवता त्यातनं आपली काही मदत या महिलांना होते का हे देखील मंडळ समर्थपणे पार पाडेल. यावेळी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना मिनल मोहाडीकर यांनी सांगितलं. आणि 2002 पासून हा सातत्याने जो उपक्रम केला त्याला माझ्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे तू आत्ता जो प्रश्न विचारलास की मी पहिली महिला अध्यक्षा, बरोबर आहे, परंतु आपल्या व्यासपीठावरती जी बसली आहे ती आमची विनीता धारकर ही निमाची पहिली महिला अध्यक्षा, त्यामुळे तिला पहिल्यांदा हॅट्स ऑफ टू विनीत. आणि त्यात दुसरी आमची महिला अध्यक्षा म्हणजे शरळीताई दफ्तरी. शरळीताई दफ्तरी या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या उपाध्यक्ष पदापर्यंत होत्या आणि नंतर
त्यांनीच पहिली महिला विभागाची स्थापना केली. थोडंसं तुझ्या प्रश्नाकडे वेगळ्या तऱ्हेने मी बोलतेय, परंतु हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं. मी स्वतः बिझनेसमध्ये कशी आली, तर मी पॅथॉलॉजिकल डिप्लोमा होल्डर, आणि पुन्हा सांगायला आनंद वाटतोय की लग्न झाल्यावरती नाशिकच्या जवळच लासलगाव, त्या लासलगावमध्ये पॅथॉलॉजिकल लॅब सुरू केलेली. म्हणजे मला अजिबात माहीत नव्हती मी उद्योजक होणार आहे. आणि अशा लासलगावमध्ये त्यावेळेला 81 साली जेव्हा आले तेव्हा मी एकटीच पॅथॉलॉजिस्ट, 40 डॉक्टर्स होते आणि इथले आपले सगळेच शहा डॉक्टर जे आहेत, अजय नंतर कासलीवाले, सगळे तिकडे प्रॅक्टिस करायला. मी आता इथे खूप एस्टॅब्लिश आहेत, पण त्यावेळेला नवीन होते. 81 सालची गोष्ट सांगते. आणि ते लोक रविवारी तिथे बाजार असायचा आणि म्हणून तिकडे यायचे.